कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाले, ए रुपाले, मावशी तुम्ही कशी आहेस बाळा? आता गो बाया, आपलं बाळ झोपलंय वाटतं। हो, आत्ताच झोपलं। पण आई, बाळ झोपल्यावर ना मला वेगळंच वाटतं ग। नाही 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 नाही, अगं कसलं गोंडस बाळ आहे आपलं, एकदम डिप्ट तुझ्यासारखं आहे बघ। पण आहे ना, मला असं वाटतं कधी कधी की हे बाळ माझं नाहीच आहे। गो बाया, ही परत भानावर यायला लागली का काय? असं का वाटतं तुला? हा, काय माहित, पण ना वेगळंच वाटतं काहीतरी। अगं रुपाले, सगळ्यांना होतं असं। म्हणजे पहिल्यांदा ज्या आई होत्यात ना, त्या सगळ्यांना असं होतं। काय, आपल्या बाळाची आपल्याला सवय नसती ना, म्हणून। हा, असेल असेल। मला बी बंट्याच्या टायमाला असं झालं होतं। हा, मग ठीक आहे। पण काय ग रुपाले, तू ही अशी खोलीत का बसून राहतीस? हा, चांगला हालमध्ये यायचं आपल्या बाळाला घेऊन। अगं आई, त्या गोळ्या खाल्ल्या ना की मला लय झोप येते। मग एकतर मी झोपलेली असते, नाही तर बाळाचं काहीतरी करत असते। आता ग बाया, कुठल्या गोळ्या आहे म्हणायच्या ह्या? काय माहित, मी ह्यांच्याशी पण बोलले गोळ्यांविषयी। हा, पण आम्ही आता डॉक्टरांकडे जाणार आहे ना, मग मी डॉक्टरांना विचारते। हा, या गोळ्यांमुळेच ही येडी बरी होत असणार, आणि ती बरी होऊन कशी चालेल? हा, काय नाही अगं, तेच ते मी म्हणलं, तू आता बरी होऊन गेलीस ना, मग कशाला खायच्या गोळ्या बिळ्या? हा, आता मी डॉक्टरांकडे जाणार आहे की नाही, मग डॉक्टरांना असंच म्हणते की आता मी बरी झालीये, मला नका देऊ गोळ्या। हा, हे बघ रुपाली बाळा, आता आपल्याला आपल्या बाळाची काळजी घ्यायची का नाही, मग कसल्याच गोळ्या खायच्या नाहीत। हा, पण असं चालतं का गाई? न चालायला काय झालंय तवा? पाहिजे तर ना, तू फक्त एक दिवस नको गोळ्या खाऊ। हा, आणि मग तुला त्रास व्हायला लागला की मग खा पाहिजे तर। हा, मी असंच करते। हा, खरंच बाया रुपाली, तुझं लई चांगलं झालं बघ। आई, हे फक्त तुलाच कळते, घरात बाकी कोणाला काही कळतच नाही। बाकीच्या घरच्यांचा तर माझ्यामुळे विषयच काढू नको। तुझं कुणाला काय पडलं नाही बघ, सदा न कदा नुसते ऍप्पी 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 असंच करत बसलेले असतात। असू दे, मी आणि माझं बाळ, बाकी कुणीच नको मला। आणि ग माझी बाय। आई, तू घे ना बाळाला। हा, मी बाळासाठी पाणी आणते। हा, पाणी आणते बाळाला, खेळावं बाळाला। गो 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 गो, बाळ 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 बाळ। काय बाया, काय करायचं ह्या रुपालीचं आणि काय करायचं ह्या बाळाचं? ह्याला जर खेळवत बसले तर मीच येडी होऊन जायची। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे विनया, अरे मी इथंच आहे की, केव्हा चालू आहे? ए, नाश्ता तयार झाला का नाही? या माझी रुपाली करायची तवा बराबर येळेत मिळायचं मला। तुम्ही जाऊन करा की आतमध्ये, आपली एवढी पोटूशी आहे तरी ती काम करते किचन मध्ये, तुम्ही बसलाय इथं सोप्यावर। तू नको सांगूस हा मला, मी पुटुशी होते ना तवा लई वेगळी वेगळी कामं केल्यात। ही तुझी आप्पी करते ना, त्याच्यापेक्षा लई मोठी कामं केल्यात। लागलाय कौतुक सांगायला। ते कळतंय तुमच्या पंट्याकडे बघून। अर्जा, अरे पेपरात काय आलंय बघितलंस का? अरे याच्यात आप्पीचं तुझं नाव आहे, बघ। हा, याला काय अर्थ आहे? काय आहे बातमीमध्ये? अरे अर्जुनने दुर्लक्ष केल्यामुळे सुजा आजारी पडला असं लिहिलंय त्याच्यात। अर्जुनने मुद्दाम केलंय असं बी लिहिलंय। काय? आणि आप्पी बद्दल तर लईच डेंजर आहे। यात लिहिलंय की आप्पी तिची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यातच करणार आहे म्हणून। काय काय आहे? आपे हे बघ काय झालं? हे बघ बातमी बघ। काय
मी यासाठी गेलेच नव्हते तिकडे. नाही नाही, हा मुद्दाम कुणीतरी खोडसाळपणा केलाय बर का. पण काय का आप्पे, तू तर टीव्हीत बोलली होतीस ना की ते तुझं बाळांपण सरकारी दवाखान्यात करणार आहे म्हणून. हा आप्पे, तू आत्ता पण डॉक्टरांशी याबद्दल बोललीस का? आप्पे, ते भेटलेल्या बाई सरकारी दवाखान्याबद्दल काय बोलत होते आठवते ना तुला? अर्जुन, मी त्याच विषयावर डॉक्टरांशी बोलले. त्यांना सांगितलं ते ताईंची तक्रार आहे अशी, यानंतर परत अशी चूक होता कामा नये. बास. पण आप्पे, अगं आता तुला सरकारी दवाखान्यातच डिलिव्हरी करायला लागणार आणि मला पण शोध घ्यायला लागेल की सुजा कशामुळे आजारी पडलाय ते या बातम्यांमुळं. अरे पण अर्जा, ही बातमी छापली कोणी? आणि आपल्या घरात काय चाललंय हे हिथं असलेल्या माणसाशिवाय दुसरं कोणाला माहित असणार? आला का लगी माझ्यावर? अरे मी हिथच घरात बसली या, गेली बी नाही कुठं. नाही, तुम्ही इथून कुठं गेला नाही, पण हिथं टाचणी जरी पडली ना तरी तुमच्या बंट्याला आवाज जातो, माहितीये मला. याच्या आधी बी बंट्यानं असं पत्रकारांना हाताशी घेऊन केलं होतं ना. नाही तर काय. हो. हे काय हे? हा, माझ्या बंट्याला काय दुसरे काम धंदे नाहीत का काय? हा, काय काम आहे त्याला दुसरी? गावभर बोंबलत हिंडते. आधी चांगलं नोकरीला होतं, तिथून हाकललाय त्याला, त्यामुळे सुचतंय हे सगळं करायला. जाऊ दे ना, त्यांना बोलून काय होणार आहे आता. अर्जा, अरे तू नको काळजी करू, यातनं बी मार्ग निघल. कदम, काय मार्ग निघणार आहे? मला आता शोधून काढायलाच लागणार आहे की सुजा कशामुळे आजारी पडलाय ते. शोधल्यावर काय सापडणार आहे मला माहिती. सुजाच्या डब्यात आपल्याच घरातल्या कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं, हेच निघणार आहे त्यात. वा 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 वा, धन्य आहे हा, धन्य आहे हे घर. काय हो सरकार, अहो घरच्या माणसाला जेवणात काहीतरी घालून आजारी पाडतेत होय, असं कुठं असतंय का? अर्जुन, घरात आता काय चाललंय तुला माहिती आहे ना? मग आता परत तू घरच्या माणसांचा शोध घेतलास तर अजून घरात भांडणं होतील. पण काकी, बातमी आली ना छापून, मला वर रिपोर्ट करायला लागतो, नाही तर नोकरी होईल माझ्या. एक दिवस घरात नीट जाईना आपले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसं आहे हो इचलकरंजी? इचलकरंजी आपलं वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं. बरोबर. कपड्याचं फार मोठं शहर आहे आपलं इचलकरंजी. आधी लग्नाच्या आधी इचलकरंजी नको होतं. सगळे म्हणजे भरपूर पाहुणे वगैरे तिथं होते, मग ते नको होतं असं. पण एकदा मिळालं, माणसं वगैरे छान मिळाली, मग आता चांगलं वाटायला लागलं. काय चांगलं आहे इचलकरंजीत? माणसं चांगली, माणसं खूप चांगली मिळाली. इचलकरंजीमध्ये एकता चांगला आहे, एकोपा चांगला आहे, ते घेण्यासारखं आहे. म्हणजे काही जरी फंक्शन काय असेल तर एका फोनवर सगळे एकत्र येतात. ही गोष्ट ती खासियत आहे. फोनची सगळेजण वाट बघत असतात. असं नाही, न बोलवता येतच ना, न बोलवतात पण येतात. मनातलं कळतं. अरे वा. इचलकरंजी एक दुसरी मुंबईच म्हटली जाते. मुंबई सारखं सगळं आहे इचलकरंजीमध्ये. सगळं मुंबई सारखं आहे. आम्हाला तर मुंबईच वाटते. हो. म्हणजे मग जायला नको इचलकरंजी. पण बघायला या कशी आहे, मुंबई सारखी आहे की नाही ते. आणि इचलकरंजीमध्ये भरपूर सगळ्यांना रोजगार भरपूर मिळतो आणि त्यांना आठवडी पगार पण दिला जातो. त्यामुळे म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहेत तिथले लोक. एवढं इचलकरंजीबद्दल सांगायचं तर सर्व प्रकारचे लोक इथे राहतात. सर्वसामान्य, मध्यम वर्ग, नोकर वर्ग, सगळ्याच प्रकारचे लोक इथे आहेत. आणि म्हणजे नोकरीसाठी किंवा पोट भरण्यासाठी म्हणून खास इचलकरंजीकडे आले. पण बघायचं असेल तर काय काय बघू शकतो आम्ही? तुम्ही माग बघू शकता. नाही, एक मिनिट, काय कसा खडखड कसा? मागाचा आवाज खडखड. म्हणजे माझं लग्नाच्या आधी मी ठरवलेलं की इचलकरंजी नाही, फार आवाज खडखड किंवा असं शांत वगैरे नाही. सांगली कशी शांत आहे, सुंदर आहे, तसं इचलकरंजी आता खरं इचलकरंजी शिवाय करमत नाही. आता तिथं गेल्यास सगळ्यांचे आवाज एवढे वाढलेत की नाही, कारण मागाचा आवाज फार मोठे आहेत. म्हणजे इचलकरंजीत खडखडाट खूप आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण प्रत्येक भागात 2-2, 3-3 कारखाने आहेत. साईडला कारखाना, इकडे साईडला कारखाना, समोर कारखाना आहे, त्यामुळे मोठ्याने बोलावंच लागतं. म्हणजे बाहेर खडखड आवाज. आपण नवरे सगळे म्हणूनच बायकांचं पण आहे आणि नवऱ्यांचं पण अति आहे फार. अरे नवऱ्याला म्हणजे बाहेर पण आवाज आणि घरात पण आवाज.
हो ना. लाईट गेली की सर करमत नाही, शांतता होते. माझं तर लग्नाच्या आधी आवाज एवढा बारीक होता, मला सगळे म्हणायचे लग्न झाल्यावर तुला कसं व्हायचं. पण इकडे इचलकरंजीला आल्यावर एवढा वाढला की आता माहेरी गेल्यावर म्हणतात आता जरा हळू बोल. इचलकरंजी इम्पॅक्ट आहे सगळा. हो ना. एकदम छान आहे. तुमच्या सगळ्या मैत्रिणींमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण. काय वेगळेपण आहे सांग ना. आम्ही सगळे वेगवेगळे सर. म्हणजे ही दीपा आहे ना, ती दीपा म्हणजे कोण? दीपा म्हणजे त्या स्वतःच खरं करतात सगळं स्वतःच. आमच्या लीडर आहेत त्या. कुठं जायचं ती ठरवणार. बर. दुसरे आम्हाला बोलूच देत नाहीत. अजून कोणा? म्हणजे ह्या पार्लरच्या काय नाव त्यांचं? प्रियाताई आहेत. त्या म्हणजे मला अगदी मोठ्या बहिणी सारख्या आहेत. म्हणजे काही फुकट करतात काही असेल तर मी त्यांच्याशी शेअर करते, कोणतीही गोष्ट असेल तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं अरेंज मॅरेजच झालंय, पण लव्ह ॲट फर्स्ट साईट कसं असतं आणि ते प्रत्यक्षात कसं पूर्ण होतं ह्याचं उदाहरण आमच्या स्टोरीमध्ये आहे. म्हणजे कसं काय? मी इचलकरंजीला पाहुण्यांच्या लग्नाला गेलेले, म्हणजे आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेलेले. त्यावेळी ते पण आले होते तिथे, म्हणजे ते मुलीकडून आलेले. मग आणि स्टेजवरती फोटो काढायला जायचं असते गडबड आपल्याला. मग त्यांचा एक ग्रुप होता आणि आमचा एक ग्रुप होता. मग ते जाणार का आम्ही जाणार असं चाललेलं. मग शेवटी गेले ते इतका वेळ लावला. मग खाली आमची चर्चा सुरू झालेली अशी. त्याच्यावरून आमचे थोडे त्याच्यामध्ये असं वाद निर्माण झाले की हे असं तुम्ही गेला एवढा वेळ लावला असं झालं त्यांच्याबद्दल. मग परत थोड्या दिवसांनी कोइन्सिडेंटली माझं स्थळ त्यांना गेलं आणि नेमकं माझी मेडिकलचं इन्स्पेक्शन असल्यामुळे मी फोटो वगैरे मुलाचा काही बघितला नाही आणि डायरेक्ट येऊन बसले ह्याच्या पाठावरती. आणि नेमकं त्यांना समोर बघितल्यावर अरे बापरे हाच मुलगा आलाय का, स्टेजवर वेळ काढणार हाच मुलगा आलाय का. मग परत म्हणजे त्यावेळी एवढा स्वभाव माहिती नव्हता, पण आहेत खूप छान आहेत. माझं पण अरेंज मॅरेज झालं, पण बघायला मला 50 लोक होते सर. 50 जण बघायला आले होते. हो. माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं म्हणून त्या लग्नासाठी ते आलेले. आणि हे आमचे रिलेटिव्स पण होते इकडचे, मिस्टरांचे नाही, मिस्टरांचे रिलेटिव्स फ्रेंड होती आणि फ्रेंडच्या लग्नाला मी गेलेले. मग आदल्या दिवशी मला बघायचा कार्यक्रम होता, दुसऱ्या दिवशी लग्न होतं. वराड निम्म इकडेच आमच्या घरी, नंतरच्याला त्यांचे पाहुणे पण आमच्याच घरी आणि माझे पाहुणेही, असं तब्बल 50 लोक तरी होती बघा. माझं लव्ह मॅरेज पण नाही आणि अरेंज मॅरेज पण नाही, माझं ॲक्सिडेंटली मॅरेज आहे. म्हणजे कसं आता? मी कॉलेजला सुट्टी पडलेली म्हणून मामाकडे गेलेले माझ्या, आणि तिथं मग सुट्टी होती म्हणून राहिले. मग घरून फोन आला की आई येणार आहे म्हणजे न्यायला, की तुला बघायला येणार आहे, मी तुला न्यायला येते. माझा त्या दिवशीच ॲक्सिडेंट झाला. अरे बापरे. इचलकरंजीत गाडीवरून पडले मी आणि पाय फ्रॅक्चर झाला माझा. अरे अरे अरे. मग फोन करून सांगितलं तिकडं की बाबा असं असं झालं, नाही येणार. मग ते म्हणले दवाखान्यातच बघूया आपण. पहिला जाऊबाई आल्या, मग त्या पहिला आल्या, त्या बसल्या तिथंच. मग थोड्या वेळाने दीर आले, ते पण तिथंच बसले. थोड्या वेळाने सासूबाई, अरे ह्या आत काय करायला लागल्यात अजून, आपण पण बघून या. मग सासूबाई पण आल्या, मग त्या पण तिथंच थांबल्या. शेवटी हे जाऊ काय नको करत हे पण आले. त्यांनी मला तिथंच पसंत केली. पाय बघू. पुढे पायगुण चांगला होता ना. आणि तिथंच मुलगी बघण्याचा कार्यक्रम पार पडला आमचा. आणि अशा कांदे पोहे पण वाचले. लग्न आहे तुमचं? ऍक्च्युली तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे आणि माझं लास्ट इयरचे पेपर होते. त्यांना नको म्हणत होते मी, यायला बघायला येऊ नका तुम्ही. आणि बरोबर आदल्या दिवशी आले बघायला. उद्या पेपर लिहिता आला नाही मला, काय करता येईना, फक्त ते त्यांचा चेहरा समोर लिहिता येईना, समोर चेहरा तेच. पेपर मध्ये त्यांचा चेहरा? पेपर नाही लिहिता आलं, फक्त त्यांचा चेहरा समोर आला. अरे अरे. रिझल्ट काय लागला? पण रिझल्ट होय काटावर. काठावर लागला रिझल्ट, पण चेहरा बघितल्यामुळे नंतर अक्षता घेऊन पाठावर उभ्या राहिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजची मोहीम आहे कोण किती प्रेमळ आहे हे या मोहिमेतून कळणार आहे. आणि कितपत प्रेमळ आहे. लहान मुलांना आम्हाला सांभाळायचं. आजच्या मोहिमेचं नाव आहे संगोपन.
हे घे काय माई कोणाला बघून हसत आहे? झालं हे सगळं बघून मलाच माझ्या आईची आठवण आली. मला असं वाटते काश मी पण एक 8 महिन्याची बाळ असती आणि माझी आई माझ्यासोबत असती. माहीला हेडबँड आवडते ना, माही हेडबँड लावणार. माहीला पण हेडबँड आलाय. आईचं प्रेम कसं कोणाला द्यावं किंवा कसं स्वतःनी समजावं हेच सगळं आजचे मोहीम आहे, आजची टास्क आहे. माझ्या ती आईची माया आणि प्रेम आज मला जाणवलं आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेल या मोहीममध्ये माहीला तेवढं प्रेम देऊ जेवढं तिची आई तिला देऊ शकते. शिवन्या झोप ना. खूप खेळला ना तू आज शिवन्या. उचकी लागलं काय करायचं हिला? साखर आणि पाणी थोडं. साखर आणि पाणी थोडं जायचं उचकीला. आणि तिला पोटात वगैरे काय त्रास वगैरे नाही? गॅस वगैरे असं दुधाने वगैरे असं काही गाणं वगैरे आहे का तुम्ही तिच्यासाठी म्हणतात ते? आम्ही मोबाईलवर गाणं लावतो. सकाळपासून तिची तब्येत पण बरी नाहीये. 1 मिनिट ती अशी नंतर ती खूप गोड आहे म्हणून असं वाटत पण नाहीये की तिला सोडून जावं. आपली आजी कुठे पडेल? डोळे कुठे तुझे? डोळे दाखव. डोळे कुठे? डोळे दुपारचं मग झोपायचं असतं का आता? तिची तब्येत अजिबात पण बरी नाही वाटत आहे. तिला सारख्या उलट्या होत आहेत आणि खूप त्याच्यामुळे त्रास होतो तिला. आय थिंक आता आपलं प्रायोरिटी इकडे खेळणं किंवा तिला फिरवणं नाहीये. आपण तिला पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे. तिला कळत नाहीये की तिला काय त्रास होतोय. तुम्हाला माझीच मुलगी का आवडली? ती गोड आहे आणि ती बेबी गर्ल आहे. मला मुली जास्त आवडतात. कधी तुम्ही आधी सांभाळलंय का लहान मुलांना? पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे. सुसू केली जुईनी, सुसू केली मग चड्डी बदलतो. तिने सुसूचा हात जो होता तिचा एकदम ओला मला वाटलं पाण्यामध्ये खेळली असेल काहीतरी कुठेतरी. मग मी बघितलं ओ गॉड इथं चड्डी ओली आणि तिथपर्यंत तिने तो हात घेतला आणि माझा असा मस्त पॅन्टर असा फासला आणि बघितलं बाबू काय केलंस तू? कुठे आहे तुझी चड्डी? पहिले थांब मला चड्डी शोधून द्या तुझी. चल तुला डायपर घालते मी. तर मी चुपचाप चड्डी काढली, डायपर घातला आणि तिला छानसा पिंक फ्रॉक घातला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बापरे, बघ काय इथे तिथे घेऊन असं कुशीत घेऊन हे बघ झाड, हे बघ बकरी, हे बघ हे बघ ते पूर्ण गाव तिला दाखवलं पण ती थांबतच नव्हती. अरे बापरे मम्मी, असं वाटत होतं की काय करू मी, कसं हिला शांत बसू. मला पण असं वाटत होतं की आता मीच रडणार आहे. काय झालं? अशी टेस्ट चालू होती माझी की मल्टीटास्किंग कसं करायचं. तर तिने अक्षरशः असं त्याला बाजूलाच पाडलं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा मी प्रयत्न केलं तर तिने दूध पिलंच नाही. रडून झालंय आता झोपाची वेळ आली, झोप ग बाळा झोप. हॅलो, झोपते ना? थोड्या वेळाने ती अशीच झोपून गेली. झोपली ते चांगलं झालं पण मी तिला दूध पण नाही पाजू शकले. त्या गोष्टीचं मला खूप एक दुःख राहील. मी पहिल्या एपिसोडमध्येच सांगितलं होतं की मला 3 मुलं पाहिजेत. माझं डिसिजन चेंज झालंय. मी ऑफिशियली अनाऊन्स करते 3 पासून फक्त आता एकच मूल पाहिजे. कारण आता मला कळालंय की
आई होणं इज नॉट इझी, खूप डिफिकल्ट आहे. खूप लहान होती मी, 18 वर्षाची, तर मला माहित नव्हतं माझ्या बाळाला कसं सांभाळायचं असतं. तेव्हा माझी मुलगी रडायची तर मी पण तिच्यासोबत बसून रडायची. मला पण काही कळत नव्हतं की बाळाला कसं सांभाळायचं, कारण की मी पण खूप लहान होती. हाय हाय बाबू, किती क्यूट आहे. जेव्हा मला सगळं समजायला आलं की बाळाला कसं सांभाळतात, कसं मोठं करतात, तेव्हापर्यंत माझी मुलगी नव्हती माझ्यासोबत. कसं सांभाळणार यांना? मला तुम्ही बोला ऍक्च्युली की कसं, हिचा काय पॅटर्न आहे, किती वेळा काय खाते, हे गडगड होऊन येणार, ठीक होणार. युजली काय होतं माहितीये, मी कुठल्याही मुलांना हात नाही लावत, कारण की जेव्हा मी मुलांच्या सोबत खेळते मला माझी मुलगी आठवण येते. त्या प्रेमाची ऍक्च्युली हक्केदार माझी मुलगी आहे. मी तिलाच प्रेम नाही करू शकत, तर हा चीज मला खूप हॉन्ट करतो, मला खूप त्रास देतो ही फिलिंग. श्रीना, मी तुला हे बोलायचं आहे की तुझी मम्मी तुझ्याशी खूप प्रेम करते. जेव्हा तू मोठी होत होती तुझी मम्मी तिच्या स्वतःच्या डिप्रेशन मध्ये जात होती, तर तुला असं वाटलं असेल की मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे, पण तुझी मम्मी तुला खूप प्रेम करते. माझ्यासाठी सगळ्यात प्रेशियस वर्ल्ड मध्ये तूच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय नाही झालं, काय नाही झालं, काय नाही झालं. एवढे दिवस आम्ही आमच्या जीवाचं काळजी करत होतो आणि आज आमच्या हातात अजून एक जीव होतं ज्याचं आम्हाला काळजी घ्यायचं होतं. हे मिळाली औषधं. चल चिनू, पटकन घरी चल. आजपर्यंत मला खरंच असं वाटत होतं की सर्व आरामात होऊन जातं. ठीक आहे, कधी कधी सर्दी काय, खोकला काय, पण आज मला कळलं की एक आई होण्याचं हे चॅलेंज जे आहे ते केवढं महत्त्वपूर्ण आणि केवढं मुश्किल आहे. थँक्यू मम्मा, थँक्यू डॅडी, थँक्यू मम्माजी, सगळ्यांना ज्यांनी पण माझं वाढण्यामध्ये ज्यांनी एवढं प्रेम टाकलं आणि एवढं कष्ट टाकलेत, सर्वांना थँक्यू अँड आय मिस यू ऑल. हा दिवस खूप चॅलेंजिंग होता. एवढे आम्ही मोहिमी केल्या आहेत. हा एक्सपिरियन्स नवीन आणि सर्वात अद्भुत होता. आजची मोहीम होती संगोपन. मला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायचंय की तुमचा अनुभव काय होता. त्या बाळाला बघतानाच मला माझी मुलगी आठवली. ऍक्च्युली जेव्हा मला बाळ झालेलं मी खूप लहान होती आणि एक पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे एक टर्म असतं, ते युजली खूप महिलांना होतं जे एकटे असतात घरी बाळासोबत आणि त्यांच्यासोबत अजून कोणी नसतं त्यांना नर्चर करायला, प्रेम करायला. माझा बाळ खूप रडायचा, तर मी पण ते बाळासोबत बसून रडायची, कारण की मला माहीतच नव्हतं की बाळाला शांत कसं करतात. आणि जेव्हा ती बाळ चुप नाही बसायची तर मी भिंतीकडे जाऊन स्वतःचं डोकं आपटायची इरिटेट होऊन. बाळ का चुप नाही बसत आहे.
आणि जेव्हा माझं डिप्रेशन ट्रीट झाला त्यानंतर माझ्याकडे माझी मुलगी नव्हती. आता माझ्याकडे एवढं प्रेम आहे की मला तिला ते प्रेम द्यायचंय, पण ती नाही आहे माझ्याकडे. मे बी मी एक चांगली मम्मी नाही आहे आणि जितकी आठवण मला येते माझी मुलीची तिला पण तरी येत असेल, कारण की तिचं पण इनिशियली 4 years माझ्यासोबतच होतं. 4 वर्ष तू तुझ्या मुलीला बघितलं नाहीयेस, पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशी कल्पना कर तुझी मुलगी तुझ्या समोर आहे आणि तुझं मन मोकळं कर. मला फक्त तिला बोलायचंय सॉरी अँड मम्मा लव्स यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज मला तुझी फॅन भेटली आहे. फॅन माझी कोण? स्नेहा, तू खूप चांगला करतोय शो आहे. हो, पीपल आर गोइंग. आज मला भेटली, अशी आली स्कूटीवर, मागे 2 मुली होत्या, आली 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 थांबली. हे तर तुझी मैत्रीण कुठे आहे स्नेहा? बोलली माहिती नाही. मग बोलते ती मला खूप आवडते, तिला सांग. सो क्यूट. आणि ती मला पूर्ण नाव पण तिने सांगितलं, मला फक्त सानिका लक्षात आहे पूर्ण नाव. थँक्यू सानिका, थँक्यू फॉर द लव. मालकीन बाई तापली आहे, लवकर या. ये लवकर ये, सगळे आले. आयटम आहे. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाड्यातील सर्व सदस्यांना हा केक भरवून आनंद साजरा कर. एक मिनिट स्लोली बात ना. बर्थडे सेलिब्रेट करके सबको केक खिला. प्रोसेस करायला थोडा टाइम लागतो. क्षमा, वाढदिवसांच्या मनपूर्वक शुभेच्छा. गाइज, मैं ट्रांसलेट करती, तू बोल. हॅपी. हाँ ठीक आहे. पण देर इज अ पण. तर टिप, एक गोष्ट लक्षात ठेव, आज त्यांना मारू दे केकवर ताव, पण जेव्हा मोहीम असेल तेव्हा तुला यांच्यावरच करायचा आहे घाव. लाभार्थी खोली मध्ये केक ठेवला आहे. तुला कळलं ते काय बोलले क्षमा? केक आहे तिकडे, पण त्याच्या आधी काय बोलले? टुडे लेट देम ईट द केक, टुमॉरो यू हैव टू लेट देम केक विद द नाइफ. आज बकरे को खिला दो, कल हलाल करना है. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर क्षमा. Say what you want to say. Guys, just one request. Please do not put the cake on my face. Obvious गोष्ट आहे. कोण Divided into 10 pieces. Who is good at division? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाँ बोल नेत्र. हाँ ओके. नहीं अद्वैतला नको बोलवूस, फक्त तू आणि इंद्राणी. मला खूप महत्वाचं बोलायचंय.
हो चालेल, मी येतोच. यांना काय महत्वाचं बोलायचंय? काय सुरू आहे यांचं? बघायलाच हवं. मित्रा, तयार राहा. येते 100%. बाबा आले. येते ती. आली आणि सुरू करा. नेत्रा, तू अजिबात काळजी करू नकोस. उद्यानंतर रुपाली अद्वैतच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. पण तुम्ही हे कशावरून म्हणताय? चौथ्या पेटीत लिहिलंय ना तसं. यांना चौथी पेटी सापडली. चौथी पेटी म्हणजे तुम्हाला चौथी पेटी मिळाली सुद्धा? हो बाबा, आम्हाला चौथी पेटी सापडली आहे. पण आम्ही ही गोष्ट तुम्हालाही नाही सांगितली, कारण गोष्टी कितीही लपवल्या तरी रुपाली बाईसाहेबांपर्यंत पोहोचतात. म्हणून आम्ही अद्वैत साहेबांना सुद्धा याबद्दल काहीच सांगितलं नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला रुपालीपासून सावध राहायला हवं, कारण उद्यानंतर ती अद्वैतला मारू शकणार नाही हे तिला कळता कामा नये. पण आत्या, ते चौथ्या पेटीत विषबाधेबद्दल लिहिलंय, त्याचं काय करायचं? विषबाधेबद्दल? उद्यानंतर तिने अद्वैतवर गोळी जरी झाडली ना, तरी अद्वैतला काहीही होणार नाही. पण रुपालीने अद्वैतवरती विषप्रयोग केला तर? अद्वैतवर विषप्रयोग करण्यासाठी एक विशिष्ट ग्रहमान असलेल्या दिवसाची गरज आहे, आणि तो दिवस उद्या आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आधी ब्लॅक कॉफी. काय झालं, असं का बघतोस? मी नाही केली आहे, नेत्रानेच केली आहे. ती बिझी होती कामात म्हणून मी घेऊन आले. घे, गार होईल. आई, मी एवढी कॉफी नाही घेत एकदम. आपण अर्धी अर्धी शेअर करूयात. नाही नाही नाही, मला नकोय. आई, अगं असं काय करतेस? तुला पण आवडते ना कॉफी? अरे आवडते, पण मला ही ब्लॅक कॉफी नाही आवडत. मला आपली साधी दुधाची कॉफी आवडते. आई, तू माझ्यासाठी घेतली असतीस कॉफी, माझ्याबरोबर शेअर केली असतीस तर मला आवडलं असतं. आधी कॉफी, चांगल्या गोष्टी, आनंद, सुख हे सगळं नेत्राबरोबर शेअर करायचं. पण एखादी गोष्ट तुला आवडली नाही, तुला कशाचं दुःख झालं,
त्रास झाला तर ते मात्र माझ्या बरोबर शेअर करत जा. मी कायम बरोबर असेल तुझ्या. घे, थंड होईल कॉफी. काय झालं? नाही, काही नाही. मला वाटलं बाहेर कोणीतरी आहे. बघते मी. नाहीये आधी कोणी आणि दरवाजा लावलाय मी आता. तू घे कॉफी घे. म्हणजे मला बोलायचंय तुझ्या बरोबर. कोणी आलं तर बोलणं राहून जातं. तू घे कॉफी घे, मग बोलूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐका माझं, हे नुसतं असं फेऱ्या मारत बसून काय होणार नाही. आईसाहेबांनी प्लॅन बहुतेक कॅन्सल केलेला आहे. 4 वाजता सूर्यवंशीचं काय असं नियोजन लागत नसतंय. तुम्ही असं नका बोलू आदिपती. थोडं पॉझिटिव्ह बोला ना. पॉझिटिव्ह बोलून काय होणार? काहीतरी घडलं तर पाहिजे का नाही पॉझिटिव्ह? घडणार, मला विश्वास आहे. कोणावर? देवावर. घ्या, आईसाहेब एकट्या झाल्यात. काय बघताय? काही नाही. सावकाश या. दुर्गे, शाल कांटोपी आण. हे घ्या, घाला कानटोपी घाला. बाहेर लई थंडी आहे ताई. हे बसवा त्यास. बाहेर थंडी असेल, हे असू दे जरा. अहो बाहेर थंडी आहे. नाही म्हणजे माणूस एवढं करते काय हाय. तुम्ही तर कशाला आईसाहेब, कशाला? राहू दे, जाऊ दे, नको तसं. मला द्या, मी देते त्यांना. द्या. कानटोपी पण आहे. ओमक्या कुठं आहे? ओमकी आहे की गाडी काढायला. आम्ही जाऊन येतो व्यवस्थित, काय काळजी करू नका. सांभाळून द्या त्यासनी. तर आणि सुनबाई, वटी नीट भरा आणि लगेच घरला या. काय लागलं तर कळवा आम्हाला. शांता, आणकडे हे घ्या, वटीचं सामान आहे. न्या रे. जा, नीट लक्ष ठेव त्यांच्यावर. वय ताई. अर्ध्या तासात पैसे द्या मम्मी. ताई, पर्स घेऊन जाऊ. जा की, विचारतेस कशा पायी? वय. काय मॅडम बिल? हा मग मॅडम द्या की लवकर, कवा धरणं वाट बघायला लागलोय. हा मग मी काय करू? अहो मॅडम, बिलाचे पैसे देऊन टाका ना.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता कसं वाटतंय तुम्हाला? छान. डॉक्टर रघुवीर, आपण जे व्यायामाचे प्रकार ठरवले आहेत ना, ते त्यांच्याकडून करून घेऊयात. हे बघा, आता हे त्यांचं दुसरं इंजेक्शन आहे. अजून 2 इंजेक्शन्स बाकी आहेत, एक पुढच्या आठवड्यात, एक त्याच्या पुढच्या आठवड्यात. त्यानंतर 6 महिने काही गरज लागणार नाही. त्यानंतर मग आपण टेस्ट करून ठरवूयात की पुढे काय करायचं काय नाही ते. आता यांच्यात प्रोग्रेस दिसतोय, पण त्या मागच्या गोळ्या पूर्णपणे बंद करून टाका. का असं का? त्या बी गोळ्या चांगल्या डॉक्टरनेच दिलेल्या आहेत. काय आहे ना, आपल्याला जायचंय अमेरिकेत आणि आपण जातोय पाकिस्तानात. एवढं? सॉरी टू से, पण त्यांची आधीची जी ट्रीटमेंट होती ना, ती चूक असं नाही म्हणता येणार, पण चुकीच्या दिशेने होती. पण आता तुम्ही काही काळजी करू नका, आता सगळं ठीक होईल. डॉक्टर, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. मी अजून काही औषधं लिहून देतो आहे, ती तुम्ही आजपासूनच सुरू करा. थँक्यू. अक्षर, हा हा, बोला, तुम्ही बोला. अक्षर, गुड गुड गुड, प्रयत्न करा तुम्ही. अक्षर, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की व्यायाम करायचा, चालायचं, बोलायचा प्रयत्न करायचा. हे सगळं तुम्ही करत राहा, तुमच्यात लवकर फरक पडेल. तुम्ही पण त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हो डॉक्टर. म्हणजे काय पूर्ण बरे होणार आहे? हे बघा, 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर डेफिनेटली बरं वाटेल त्यांना. हो, पण व्यायाम, पथ्य आणि औषधं हे मात्र रेग्युलरली झालंच पाहिजे. आणि त्या जुन्या गोळ्या फेकून द्या, विष आहे ते त्यांच्यासाठी. नाही, ती औषधं आम्ही त्यांना देतच नाही डॉक्टर. गुड. जुन्या गोळ्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत हे जर आईसाहेबांनी कळलं का नाही? अजून कळलेलं नाहीये ना अधिपती. पण जर कळलं तर आपलं कल्याण एवढं लक्षात ठेवा, ती 4 इंजेक्शन आपल्याला घेऊन इथं उत्ताना पडायला लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अश्विनी, तू अजून इथेच? बरं झालं तू आलीस, तुला काहीतरी दाखवायचंय. काय ग? अरे वा, बघू. वाव, अश्विनी, हे बेस्ट आहे, आउट ऑफ द वर्ल्ड. वाव, नक्की? हो, म्हणजे काय? अगं, पण आता आपल्याला याचं मास प्रोडक्शन करावं लागेल. नाही, त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक काम करावं लागेल. काय? ह्या प्रोडक्टचं सर्टिफिकेट लागणार आहे, ते मिळवायचे. मग आता ते कसं करायचं? प्रिन्सिपल सरांकडे जाते, त्यांच्याकडे लवकर मिळेल सर्टिफिकेट. गुड, चालेल, तू कर. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलेत प्रोडक्ट चांगला करण्याचा. कसं वाटतंय? लेट्स सी. तुम्ही बोलावलं? हे टेस्टिंगला पाठवायचे. ओके. अश्विनी, रिलॅक्स.
बरं तू सांग काय घेणार, चहा कॉफी? नाही नको. हिच्यामध्ये श्रेयसने नक्की काय पाहिलं? तशी तर साधीच दिसते की. मग अशी कुठली क्वालिटी असेल जी श्रेयसला इतकं बांधून ठेवते हिच्याशी? मॅम हे रिपोर्ट. मॅम हे अमेझिंग प्रोडक्ट आहे. नक्की काय यूज केलं तुम्ही? खूप भारी आहे. थँक्यू. नाईस. थँक्स जय. थँक्यू मॅम. मला आता ऑर्डर मिळायला काहीच हरकत नाही ना? नाही, आता तुला ऑर्डर मिळू शकत नाही, कारण तू माझ्या कंपनी बरोबर टायअप करायचंय. आणि हो, हे मी श्रेयसची मैत्रीण म्हणून बोलत नाहीये, प्रोफेशनली बोलते. ओके? काय? थँक्यू. 10 लाख? हो, पण एक अट आहे. कोणती अट? हे प्रोडक्ट तू माझ्या कंपनीसाठी एक्सक्लुझिव्हली बनवायचंस. राग मानू नकोस, पण खूप मोठा निर्णय आहे हा, आणि मला याच्यावर ना थोडा विचार करायला वेळ हवाय. डोंट वरी, तू शांतपणे विचार कर आणि उद्या विचार करून मला तुझं काय उत्तर आहे ते कळव. आणि जर तुला माझी ऑफर आवडली तरच हो म्हण, नाहीतर हा चेक परत पाठवून दे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं उगाच प्रेशर घेऊ नकोस. याच्याने श्रेयस आणि माझ्या मैत्रीमध्ये काहीही फरक पडणार नाही. ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला तर खरंच वाटत नाहीये, इतक्या मोठ्या कंपनी बरोबर मी काम करते आणि एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे मला. तू इतकं चांगलं काम करणार असलीस तर डिमांड तर वाढणारच. आणि आता की नाही याची सवय करून घे. बरं, एनिवे मी जरा कामासाठी फॅक्टरीत चालले. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी येऊ का फॅक्टरीत तुझ्या बरोबर? म्हणजे मला बघता येईल. ओ व्हाय नॉट, शुअर. एक काम कर अश्विनी, श्रेयसला पण फोन करून बोलव. आपण सगळेच मिळून जाऊयात फॅक्टरीला. व्हॉट से? चालेल, त्यांना फोन करते. हो. हे सगळे डिटेल्स आहेत, एकदा चेक करून घे आणि तसंच सगळं काम करून घे. कळलं? कीप इट विथ यू. हा अश्विनी बोल, पटकन बोल, मी कामात आहे. ठीक आहे, मग राहू दे. आता फोन केलास तर बोल ना पटकन. मी आणि मीरा ना फॅक्टरीत जायचा विचार करतोय. ती असं म्हणत होती की तुम्हाला शक्य होईल का आमच्या बरोबर येणं? मी काय करू फॅक्टरीला येऊ? तुम्ही जा तिकडे, मला नाही जमणार का, खूप काम आहे. बरं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा. हा दे. हा दे ग. हॅलो, काय नाटकं करतोयस रे? अरे नाटकं नाही करत आहेत, काम पेंडिंग आहे तिकडे. हे बघ, काम ना कधीच संपणार नाही आहेत श्रेयस. इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, आणि तू, मी, अश्विनी, आपल्या तिघांना मस्त एकत्र फिरायची संधी मिळेल आणि तू नाही म्हणतोयस. नॉट फेअर. आणि तूच म्हणालास ना की माझी मैत्रीण काय आता बिझनेस वुमन झाली, मग तिची फॅक्टरी बघायची इच्छा नाही तुला? जाऊ दे रे, ठीक आहे, तुला इच्छाच नाहीये तर मग काय आता? अगं असं कुठे म्हणालो मी इच्छा नाहीये, काही बोलतेस? म्हणजे इच्छा आहे ना. ग्रेट देन. मी हायवेच्या एक्झिटला भेटते तुला, वाट बघते तुझी. ओके? अगं ऐकत नाहीस तू. चल भेटतो तिकडे. सी यू देन. वाटेत भेटतोय आपल्याला. अरे वा, मी त्यांना सांगितलं बरोबर चला तर त्यांनी ऐकलं नाही, पण तू सांगितल्यावर लगेच ऐकलं. नाही म्हणायची काय हिंमत आहे त्याची? तुला माहिती अश्विनी, कॉलेजमध्ये ना श्रेयस माझं सगळं ऐकायचं, तेव्हा आता सुद्धा ऐकावंच लागणार. कुठल्या निमित्ताने का होईना, महत्वाचं हे आहे की आपल्याला दोघींना एकत्र फॅक्टरी बघता येईल. That's right. Yes, come in.
मॅम नवीन प्रोडक्टचं डॉक्युमेंटेशन आपल्याला आजच करावं लागेल. त्यानुसार मला परचेस ऑर्डर टाकायची आणि या आठवड्यात एक पब्लिक हॉलिडे आणि नंतर विकेंड. दुर्गेश प्लीज काहीतरी मॅनेज कर ना. अरे मी आणि अश्विनी आता फॅक्टरीला निघालो होतो आणि जर हे सगळं काम मध्ये आलं तर फॅक्टरी व्हिजिट सोडून अश्विनीला हे सगळं करत बसावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही, काम महत्वाचं आहे, पहिलं ते करूया. आर यू शुअर? हो. श्रेयस अगदी बरोबर बोलला होता की माझी बायको सगळी कामं एकदम परफेक्ट करते. असं म्हणाले ते. हो दुर्गेश. मॅम या ठिकाणी तुमचं सह्या हवी. हे प्रोडक्ट डिटेल्स आहेत सगळे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.